10 थर रचून विश्वविक्रम करणाऱ्या जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाला प्रो गोविंदामध्ये संधी नाकारण्यात आली आहे। मराठी विजय मेळाव्यामध्ये सलामी दिल्यामुळे हे घडल्याचं पथकाचं म्हणणं आहे। मनसेनं सुद्धा यावर टीका केली आहे, तर आयोजकांनी मात्र या संदर्भात मौन बाळगलंय। या अन्यायाविरोधात दहीहंडीमध्ये मराठीचा मुद्दा लावून धरणार असल्याचं सुद्धा जय जवानकडून स्पष्ट करण्यात आलंय। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेल्या मराठी विजय मेळाव्यावेळी जय जवान गोविंदा पथकाची सगळ्यांचं लक्ष वेधणारी ही सलामी, त्यावरून आता नव्यानं राजकारण सुरू झालंय। दहीहंडी उत्सवात दबदबा असणाऱ्या जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाला प्रो गोविंदामध्ये यंदा संधी नाकारण्यात आली आहे। मराठी विजय मेळाव्यात लावलेल्या सलामीमुळे ही संधी नाकारण्यात आल्याचा आरोप होतोय। ठाकरे बंधूंच्या एकोप्याच्या आनंदात उभारलेला मनोरा राज्यकर्त्यांना आवडला नाही, त्यामुळेच त्यांना हा प्रवेश नाकारल्याची भावना आहे। खेळ आणि राजकारण वेगळं ठेवायला हवं असं पथकाच्या प्रशिक्षकांचं म्हणणं आहे। चालू वर्षी नवीन गोविंद पथकांना संधी मिळते त्या स्वागतार्ह आहे, परंतु हे जी स्पर्धा निवड करायची होती त्या निवड प्रक्रियेमध्ये जर का तुम्ही एखाद्या मंडळाची त्या स्पर्धेची मूल्यांकन ठरवून जर केलं असं तर फार बरं पडलं असं। 32 संघांना निवड करून त्यांना खेळवणं हे कुठेतरी थोडंसं आमच्या मनाला न पटणारी गोष्ट आहे। खेळ हा खेळाच्या भूमिकेने खेळला पाहिजे, राजकारण राजकारण ठिकाणी राहिलं पाहिजे आणि उत्सवाच्या ठिकाणी राजकारण येतं का म्हणे। राज्य सरकारने दहीहंडी उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा दिल्यानंतर ठाण्यात मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून आता प्रो गोविंदाचं आयोजन करण्यात येतंय। यंदाचं प्रो गोविंदाचं 3रं वर्ष आहे। या प्रो गोविंदा स्पर्धेत दरवर्षी राज्यभरातून गोविंदा सहभाग घेत असतात। यंदा 32 गोविंदा पथकांनी या स्पर्धेत सहभाग घेतलाय, मात्र जय जवानला संधी मिळालेली नाही। प्रो गोविंदा स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागतो। जय जवान गोविंदा पथकाला स्पर्धेत सहभागी होण्यास अर्ज करण्यास 3 मिनिटांचा उशीर झाला। जय जवानला अपात्र ठरवत त्यांना स्पर्धेत संधी नाकारण्यात आली। 10 थरांचा विश्वविक्रम करणाऱ्या जय जवान गोविंदा पथकाला संधी नाकारण्यात आल्यानं अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे। मनसेने देखील यावर प्रतिक्रिया देत जय जवानवर अन्याय झाल्याचं म्हटलंय। एखाद्या खेळात त्यांना पार्टिसिपेट मिळालं नाही म्हणून त्यांचं काही वजन कमी होणार नाही, कारण त्यांनी जे रेकॉर्ड्स करून ठेवलेत त्यांना हात लावायला अनेकांना अनेक वर्ष जातील। सो तुम्ही त्यांना पार्टिसिपेट घेतलं नाही, तुम्ही त्यांना संधी दिली नाही म्हणून जय जवान गोविंदा पथक छोटं होईल असं काही होणार नाहीये। ते त्यांच्या रुबाबात महाराष्ट्र फिरतात। जर खेळाडूंच्या बाबतीत काही चुकीचं घडलं असेल तर ते योग्य नाही। जय जवान हा खूप मोठं पथक आहे। जय जवान नाव म्हटलं की आपल्याला विजयी 8 थर लावतात, 9 थर लावतात, प्रयत्न 10 थरांचा करतात। त्यामुळे जर त्यांना प्रो गोविंदा तुम्ही 33 आहात म्हणून जो कोण टेक्निकल मला माहित नाही, परंतु तुम्ही 33 आहात म्हणून जो कोणी सांगितलं असेल ना तर त्यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली आहे। कारण आणि त्याच्याकरता जय जवानचं काहीच वाकडं होऊ शकत नाही। नाव जे हे करतायत त्यांचं खराब होऊ शकतं। जय जवानला मुंबईत आणि महाराष्ट्रात आढळ स्थान आहे, तो विजयी संघ आहे। प्रो गोविंदा स्पर्धेचे नियम हे प्रामुख्याने खेळाडूंची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि स्पर्धेला अधिक न्यायपूर्ण बनवण्यासाठी तयार केले जातात। हे नियम स्पर्धेच्या आयोजकांवर आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वांवर अवलंबून थोडे बदलू शकले असते, अशा प्रतिक्रिया देखील व्यक्त होत आहेत। याबाबत आयोजक पूर्वेश सरनाईक यांच्याशी प्रतिक्रियेबाबत विचारणा केली असता त्यांनी मात्र बोलण्यास नकार दिलाय। ही संधी नाकारण्यात आल्यानंतर आता जय गोविंदा पथकाने मराठीचा मुद्दा घेऊनच दहीहंडी मैदानात उतरण्याचा निश्चय केलाय। या दहीहंडी उत्सवात पथकाच्या टी-शर्टवर देखील मराठी हाच मुद्दा असेल असंही स्पष्ट करण्यात आलंय। महापालिका निवडणुकांच्या तोंडावर जय जवानची नाराजी सत्ताधाऱ्यांना महागात पडणार का हे पाहावं लागेल। ठाण्याहून निकेश शार्दूल, निखिल चव्हाणसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।